हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझ्यासारखी माणसं ज्यांना आंबा भयंकर आवडतो त्यांना नेहमी असं वाटतं की आंबा एकाच सीझनमध्ये का येतो, तो वर्षभर मिळायला हवा. पण तो वर्षभर नाही मिळाला तरी त्याचे आपण असे पदार्थ बनवू शकतो की ते वर्षभर टिकतील आणि आपण आंब्याचा आस्वाद वर्षभर घेऊ शकेल. आणि असाच एक पदार्थ म्हणजे मुरांबा. चला तर मग मुरांब्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुतलेल्या कैऱ्या आपल्याला कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. आता या कैऱ्यांची आपण साल काढून घेणार आहोत. माझी सगळ्या कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आणि आता या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. आपल्याला कैरी चिरताना असे मोठे मोठे स्क्वेअर बनवायचे आहेत. जर कैरी खूप बारीक चिरली गेली तर ती पाकामध्ये लगेच विरघळून जाते. माझी सगळी कैरी चिरून झालेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली कैरी टाकायची आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात. कैरी आपल्याला 3 ते 4 मिनिट शिजवायची आहे. कैरी खूप जास्त शिजवायची नाही, ती फक्त चाकूने कापल्यानंतर पटकन कापली जावी एवढी शिजवून घ्यायची आहे. आपली कैरी व्यवस्थित शिजली आहे. आता ही आपण एका चाळणीमधून नितळून घ्यायची आहे आणि नितळल्यानंतर जे पाणी राहतं ते पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं. याची तुम्ही कढी बनवू शकता किंवा वरण बनवतानाही यूज करू शकता. आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये 600 ग्रॅम साखर टाकलेली आहे आणि ती साखर बुडेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आपली कैरी साल काढल्यानंतर आणि कोय काढल्यानंतर 700 ग्रॅम अप्रॉक्सिमेटली असेल. सो मी त्याच्यासाठी 600 ग्रॅम साखर यूज केली आहे. तुम्ही बघू शकता आपला 1 तारी पाक तयार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शिजवलेली कैरी टाकायची आहे. कैरीचं मॉइश्चर पाकामध्ये ॲड झाल्यामुळे आता पाकाची एक तार होणार नाही. त्यामुळे आपल्याला आता कैरी परत एकदा पाकाची 1 तार होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत, 4 लवंगा आणि 2 हिरव्या इलायची आपल्याला थोड्याशा ठेचून टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे, म्हणजे पाक क्रिस्टलाइज होणार नाही. आता मी याच्यामध्ये चिरलेले काजू आणि चिरलेले बदाम टाकले आहेत आणि हे कम्प्लिटली ऑप्शनल आहेत. याच्यामध्ये आता आपण थोडंसं केशर टाकून घेऊयात.
मुरंबा तयार आहे हे कसं ओळखावं, तर पाकाचा फेस येणं बंद होतं किंवा जे कैरी आहे ती ट्रान्सपरंट दिसायला लागते, याचा अर्थ आपला मुरंबा परफेक्ट झालेला आहे. आता पाकाची परत एकदा एक तार येत आहे, म्हणजे आपला मुरंबा तयार आहे. मुरंब्याचं मिश्रण थंड करून आपल्याला कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला मुरंबा मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे आणि याचा वासही खूप सुंदर येत आहे. आता मी हा एका काचेच्या भरणीमध्ये भरून घेणार आहे. तुम्हाला ही माझी मुरंब्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.